इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना म्हणजे औरंगजेबाने शंभूराजांची तुळापुरात केलेली हत्या। या घटनेनंतर औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य संपलं, पण त्याला हे माहीत नव्हतं की संभाजी महाराजांच्या हत्येने पेटून उठलेले मराठे पुढे इतके भयानक रूप घेतील की त्याच्या सकट त्याच्या मुघल साम्राज्याचा अस्त होईल। आणि पुढेही तसंच झालं। शंभूराजांच्या हत्येनंतर संताजी धनाजींसारख्या शूर योद्ध्यांनी ठरवलं की आता या संकटाच्या मुळावरच घाव घालायचा, म्हणजे औरंगजेबच संपवायचा। कारण स्वराज्यातील या भयानक परिस्थितीला तोच जबाबदार होता। त्यावेळी स्वराज्यावर एकावेळी अनेक संकटं तुटून पडली होती। शंभूराजांच्या हत्येनंतर जुल्फिकार खानाने आपल्या प्रचंड सैन्यासहित रायगडाला वेढा घातला होता। गडावर महाराणी येसूबाई आणि पुत्र शाहू अडकले होते। नुकतेच स्वराज्याचे तिसरे छत्रपती रायगडावरून बाहेर पडून कसेबसे मुघलांचा प्रतिकार करीत रायगड, प्रतापगड, वसंतगड या मार्गे पन्हाळ्यावर जाऊन बसले होते। कारण औरंगजेबाचे अनेक सरदार त्यांच्या मार्गावर होते। सर्जा खान, शहाबुद्दीन खान, रणमस्त खान यांसारखे अनेक सरदार मराठ्यांवर तुटून पडले होते। स्वराज्यावर काळ रात्र पसरली होती। स्वराज्यातील किल्ले, ठाणी एकामागून एक शत्रू काबीज करत होता। आता स्वराज्य राहत नाही असे पाहून अनेक मराठी सरदार मुघलांना जाऊन मिळत होते। जयदेश शकावलीतील एका नोंदीनुसार त्यावेळी फक्त मोजकेच किल्ले सोडले, तर बाकीचे सर्व किल्ले मुघलांनी घेतले होते। आता या संकटातून स्वराज्य वाचेल का असा सर्वांना प्रश्न पडला होता। पण या भयान संकटात शिवरायांच्या तालमीत तयार झालेले दोन शूर मावळे म्हणजेच संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे पुढे आले। या दोघांनी एक योजना आखली आणि औरंगजेबाला संपवायचा असं त्यांनी ठरवलं। संभाजी महाराजांची हत्या केल्यापासून औरंगजेब भीमा नदीत तुळापूर येथे छावणी करून होता आणि तेथून तो महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी मोहिमांवर मोहिमा पाठवित होता। या बादशाच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे केंद्रस्थानच धास्तावून टाकावे अशी अचाट कल्पना संताजी धनाजी यांना सुचली। त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते शंभू महादेवाच्या डोंगराकडे आले। तेथे ठरले की बादशाही छावणीवर संताजींनी हल्ला करावा व त्याच वेळी फलटण बारामती भागात असणाऱ्या रणमस्त खान व शहाबुद्दीन खान या खानांचा समाचार धनाजींनी घ्यावा। संताजींनी मग निवडक असे 2000 स्वार बरोबर घेतले। संताजींचे बंधू बहिर्जी आणि मालोजी हे दोघेही बरोबर होते। त्यांच्याबरोबर विठोजी चव्हाण सुद्धा त्यांच्याबरोबर होते। घोरपडे घराण्याचे हे तिघेही पुत्र एकाच वेळी बादशाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसणार होते। काही स्वराज्यनिष्ठा कदाचित तिघेही संपले असते, पण आपल्या वतन आणि जहागिरीचा प्रश्न त्यांना शिवला नाही। या अगोदर संताजींचे वडील माळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचा जीव वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते। संताजी घोरपडे यांनी जेजुरीला जाऊन प्रथम खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्या रात्री दिवे घाटाखाली मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तुळापूरकडे प्रयाण केले। बादशाच्या छावणीच्या अलीकडे 3 कोसांवर पहारेकरांनी त्यांना अडवले। बादशाच्या लष्करातील हिंदू सरदार शिर्के आणि मोहिते यांच्याकडील छबिण्यास आम्ही गेलो होतो, आता फिरून माघारी जात आहोत अशी पक्की थाप संताजींनी मारली। कारण औरंगजेबाच्या सैन्यात होणाऱ्या हालचालींवर मराठ्यांची आणि संताजींची चांगलीच नजर होती। पहारेकरांनी संताजींना मार्ग दिला, पण पहारेकरांना माहीत नव्हतं त्यांनी किती मोठं संकट आत घेतले। विजयाच्या वेगाने संताजींचे सैन्य छावणीच्या मधल्या भागात पोहोचलं। हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला आणि एकच मोगली सैन्याची कापाकापी सुरू झाली। संताजी, बहिर्जी, मालोजी, विठोजी सरळ बादशाच्या तंबूत घुसले। वाटेत येईल त्याला कापत संताजी आत घुसले। फक्त संताजींचा एकच वार आणि औरंगजेब कायमचा संपणार होता। पण औरंगजेब तिथे नव्हताच। त्यावेळी तो कुठे होता हे इतिहासालाही माहीत नाही, पण तो वाचला हे खरं। काही जण म्हणतात की तो आपल्या मुलीच्या तंबूमध्ये गेला होता, काही जण म्हणतात की तो मराठ्यांच्या गलक्यामुळे पळून गेला। औरंगजेबाच्या लाखोच्या छावणीत घुसणं काही सोपं नव्हतं, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं। खरं तर दिल्लीच्या बादशाच्या लहरीच्या वरवंट्याखाली संपूर्ण उत्तर भारत चिरडून जात होता, जिथे प्रत्यक्ष बादशासमोर उभं राहणं देखील कोणाची हिंमत होत नव्हती। जर मराठ्यांच्या भीतीने पळून गेला असेल किंवा लपून बसला असेल तर असला बादशाह असला तरी काय हसेल, अशी बादशाही काय कामाची। दारूत आणि नाचगाण्यात रंगून गेलेले मोगली सैन्य आता कुठे झोपी गेलं होतं। तेवढ्यात मराठे आले होते। झोपेतून खाड करून उठल्याप्रमाणे मोगली सैन्य जागं झालं होतं। आता जास्त वेळ दौडून चालणार नव्हता। घोरपडे बंधू आणि विठोजी चव्हाणांनी औरंगजेबाच्या गुलालबार नावाच्या तंबूचे तणावे कापले। संताजींनी औरंगजेबाच्या तंबूवरचे ते 2 सोन्याचे कळस कापले। क्षणात त्या हिंदुस्थानच्या बादशाचा तंबू जमिनीवर लोळण घेऊ लागला। मराठ्यांचा नाद केल्यापासून असे अपमानाचे दिवस औरंगजेबाने भरपूर बघितले होते आणि अजून बघणार होता।
आणि ही तर फक्त सुरुवात होती. महाराष्ट्राच्या मातीशी वैर धरणं त्याला महागात पडणार होतं. ज्या वेगाने मराठे आले त्याच वेगाने औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून, आणि कळसच काय, बादशाहचे नाक कापून मराठे निघून गेले. तेथून ते सरळ सिंहगडच्या पायथ्याला पोहोचले. सिंहगडचे किल्लेदार सिदोजी गुजर यांनी खाली येऊन संताजींचे स्वागत केले